आंदोलन काय हा याच्या अगोदर मागण्या केलेल्या आहेत. हे काय आता हे पत्र जर म्हणलं तर तुम्ही 2024चं पत्र आहे. अद्याप मी कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं होतं. मंत्री हे पहा सुधीर मुनगंटीवार साहेब मुंबई, जिल्हाधिकारी साहेब जालना, वन विभाग अधिकारी जालना, अद्याप मला यांचं कुठल्याही प्रकारचं 24 मध्ये 16 फेब्रुवारी 2024 याचं कुठलंच मला आणखीन त्यांचं निवेदन नाही की बाबा तुमचा अर्ज काय झालं काय नाही. तुमच्या गावात मदत मिळाली काहीच नाही, एक काही कोणलाच नाही. आणि आज काय केलं बरं तुम्ही? काय केलं म्हणजे मला असं वाटलं सर की कलेक्टर साहेबांना मी 2-3 बाऱ्या हे दिलं, हे अर्ज दिलेच नंतर त्यांचे रिप्लाय मला काहीच नाही आला. म्हणलं मग न्यायालयामध्ये गेलेच नंतर न्याय देवताच आपल्याला न्याय देऊ शकतो. काय केलं याच्यासाठी मी न्यायालयामध्ये गेलो. आज काय केलं? मी तिथं जाऊन पत्रावर बसलो होतो की मला असं वाटलं होतं कोणीतरी येईल आपल्या समस्या ऐकून घेईल. तिथे जे न्यायाधीश साहेब याच्या कानावर घालतील. कोणी बोलवलं का चर्चेला? नाही, चर्चेला कोणीच नाही बोललो. जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलं ना. आता मला हे साहेब घेऊन आले इकडं कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी. आणि मी एकदम सरळ साध्या भावनेने कलेक्टर हे आपलं न्यायालयामध्ये गेलो होतो की शेवटी न्याय आपल्याला इथूनच भेटू शकतो. न्याय कुठून भेटणार सर? न्याय देवताच न्याय देऊ शकेल अशी परिस्थिती आहे सर. आणि बच्चू कडू तिकडे मुंबईला गेलेले सर. कृपया सरकारने त्यांना कुठल्याही प्रकारचा अटक वगैरे करू नये. जर अटक त्यांना जर केलं तर इथून पुढं शेतकरी, सरकार आणि शेतकरी खूप मोठं कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये होणार आहे. कारण की सरकारने फसवण्याचं काम शेतकऱ्याला करायचं आहे. एवढं मोठमोठ्या थप्प्या शेतकऱ्याच्या घरामध्ये मालाच्या पण त्याला भाव नाही सर. मातीच्या भावामध्ये माल विकायला लागला. आज रोजी माझ्याकडे रजिस्टर आहे 2014चे खताचे भाव, त्यावेळेचे सोयाबीनचे भाव आणि आजच्या भावामध्ये किती फरक झाला. म्हणजे खता औषधाचे भाव पुढे नाही घेऊन गेले, पण सोयाबीन जनतेच जागेवर, कापूस जनतेच जागेवर. मालाला भाव कमीत कमी सोयाबीनला 10,000 रुपये, कापसाला 12-13,000 रुपये अशा प्रकारचा भाव पाहिजे. आणि आपली